आता आम्ही तर प्रयत्न चालू ठेवले होते की. हा तेच की पुरावे पण पाठवले होते चांगले 2दा. त्याचा काही उपयोग नाही झाला. असले पुरावे. हा मग त्यात आमचा काही दोष. तुम्ही सांगितलं तसं काम केलं आम्ही. मी काय म्हणते सत्यभाऊजन बरोबर तुम्ही एक जोबेंना पण जेलात टाका एकत्रच. आणि मग ते एकत्र आले आणि मिठी मारली तर तुम्ही स्वतः काढा व्हिडिओ. कशी वाटली आयडिया? हिची अक्कल गुडघ्यातच आहे का सगळी? आता इतके दिवस राहून मलाच कळलं नाही, मी काय सांगणार तुम्हाला. मम्मी असं काय बोलताय मला? मी तर तुमच्या बरोबर असते ना, सावलीसारखी सतत सगळ्यात साथ देते. असं थोडी बोलतं. कसे सपने, आपण कुठे ह्याचं तर भान ठेव की जरा. असं कसं? तुम्हाला पण भान पाहिजे की ते आपलं माझी अक्कल करते तरी ऐकून घेत बसले तुम्ही. मी एवढं माझ्या सुपीक डोक्यातनं काढून काढून आयडिया देते तुम्हाला ना, असं वागतं भाई माझ्याशी. ए सपने, अगं जरा गपने. ए चप, काय लावलंय? वा बाहेर दोघी निघा. अहो हे बघा पुरा मॅडम, शांत व्हा तुम्ही. डोसकं जरा शांत ठेवा, तुमचा राग समजू शकते मी. हा मी बी. हा थोडा चाईल व्हा, चाईल. चिलच देते. तेच. हे बघा मॅडम, मला मान्य आहे का सत्या तुमच्याशी हुज्जत घालतोय ती, पण ह्याच्यात त्याची काही चूक नाही. शी समधी का नाही, त्या बाईची चूक आहे बघा, इन्स्पेक्टरने वाघ मारायची. तिच्या नादाला लागून का नाही माझ्या संगत पण कधी कधी वाद घालत असतोय तो. आणि तिचीच फूस असणार आहे बघा. तिच्या पुढे का नाही त्याला दुसरं जग दिसत नाही काय. तुम्ही एक काम करा, तिला काय द्यायची ना ती शिक्षा द्या, तिला त्रास द्या, पण माझ्या सत्याला सोडा. हे बघा वाटलंच त्याच्या वतीनं मी तुमची माफी मागते. शक्य नाही. आधी पुरावे आणायचे आणि मग मी तुमच्या या रिक्वेस्टचा विचार करेन. कळलं? या आता. हे बघा पण मी काय म्हणते, आधी पुरावे आणा, मग काय म्हणते ते सांगा. माझं लेकरू कुकरू वागरू दार तिकडे. निघा चला आता. हॅलो मम्मी ऐकू की माझी अक्कल गुडघ्यात बोलतात आणि स्वतः काही डोक्यावर पडलीत का काय? आवाज काय करता? सत्यभाऊजी इथं जेलात, एक जोबाई बाहेर, एकत्र असल्याचा पुरावा कसा द्यायचा? बरोबर बोलले बघतो. काय करायचं आता? डोस काय करू पाहिजे? कसं द्यायचं ह्या पुरावाला पुरावा? जाऊ दे नको नको परत चिडते. चला मम्मी काय ग? झाली का सेटलमेंट? ऐकलं का तुझ्या पूर्वा पाटील मॅडमनी? हा म्हणजे बोलले मी. तू नको टेन्शन घेऊ, करू काहीतरी आपण. नाही, ज्या कॉन्फिडन्स मध्ये तू आत गेली होतीस ना, मला वाटलं पूर्वा मॅडमना घेऊनच बाहेर येतेस का काय. असो. सपना वहिनी, काय झालं? तुमच्या विश्वासातल्या मॅडमनी विश्वासाला जागाच शिल्लक ठेवली नाही वाटतं. मी ते आम्ही ते माया, अगं काय झालं? मॅडम काय म्हणाल्या? हो पेंटर, तुम्हाला सांगून काही उपयोग नाही. चला आता घरी. मंजिर मॅडम, झाली कारण लिहून? हे घ्या मॅडम. ही कारण लिहिली तुम्ही? ही कारण? या कारणांच्या आधारावर मी तुम्हाला सस्टेन करायचं खरंच? अहो, इथला साधा कॉन्स्टेबल सुद्धा तुमच्यापेक्षा जास्त काम करत असेल. हो पण मॅडम हे सगळे व्हॅलिड कारण आहेत. तुम्ही वरिष्ठांना विचारा माझ्या कामाबद्दल. एक मिनिट. आत्ता इथे तुमची वरिष्ठ मीच आहे आणि मी बघतीये ना माझ्या डोळ्यांनी तुम्ही तुमच्या कामाच्या बाबतीत किती लायबल आहात ते. एक सुद्धा व्हॅलिड रिझन दिलेलं नाहीये तुम्ही. पण माझ्याकडे
तुम्हाला सस्पेंड करण्यासाठी असंख्य कारण आहेत. मंजिरी वाघमारे, तुमचं तुमच्या कामात लक्ष नसतं. गुन्हेगारांना तुम्ही पाठीशी घालता. एका महत्वाच्या गुन्हेगाराची महत्वाची फाईल मी गहाळ केलीत. अशी बरीच कारणं जी सस्पेन्शनसाठी व्हॅलिड आहेत. तुम्ही स्वतःला सेफ ठरवण्यासाठी असमर्थ ठरलात मंजिरी मॅडम. आणि मग आता नाईलाजाने मला तुम्हाला सस्पेंड करावंच लागेल. मंजिरी वाघमारे, तुम्ही पुढच्या एका आठवड्यासाठी यू आर सस्पेंडेड. मॅडम मॅडम प्लीज प्लीज असं तडकाफडकी निर्णय घेऊ नका. तात्यासाहेबांची फाईल शोधते मी, सापडेल इथंच कुठंतरी असेल, पण एक संधी द्या मला प्लीज. मला सस्पेंड करू नका. माझा निर्णय झालेला आहे आणि आता यात काहीच बदल नाही होणार आहे. मॅडम प्लीज प्लीज असं करू नका. मी हात जोडते तुमच्या समोर. मला सस्पेंड करू नका मॅडम प्लीज. गप्प बसा. हे असलं रडगाणं गाऊ नका माझ्या समोर. मी तुम्हाला निलंबित केलंय. विषय इथेच संपला. आणखी मला पुढे हा विषय स्ट्रेच व्हायला नकोय. हो मॅडम, वाघमाऱ्यांना ओरडायची काही गरज नाही. हा सत्यजित सुर्वे, मी त्यांची सिनियर आहे आणि एका सिनियरला आपल्या ज्युनियरवर आवाज चढवून बोलण्याचा अधिकार असतो. तुम्ही गप्प राहा. तुम्हाला एकदा सांगूनही कळलेलं नाहीये ना, मध्ये मध्ये नाक खुपसायचं नाही. बहुतेक तुम्ही विसरताय की तुम्ही जेलच्या आत आहात. मंजिरी वाघमारे तुमच्या बायको आहेत म्हणून त्या अधिकाराने त्यांची बाजू घेत असाल, पण तसं करू नकोस. नाहीतर या जेलमधला तुझा पाहुणचार वाढेल. सत्या, तू कशाला मध्ये पडतोस? त्यांचं ते बघून घेतील की जी काय आहे ती. आणि तसं बी पूर्वा मॅडमनी जो निर्णय दिलाय का नाही, आणि तो बरोबरच आहे. त्याने भेटला तसंच पाहिजे. जशी करणी तशी भरणी असते. मग बनवा आता आपल्या कर्माची फळं. माया गप्प बस. ओ पेंटर, आता तरी डोळे उघडा. बघा तुमच्या लाडक्या सुनेची लायकी, जी पूर्वा मॅडमनी बरोबर ओळखली, आणि तुम्ही अजून तिचीच बाजू घ्या. माया शांत राहा. पेंटर बोलणार मी, मला कोणी अडवू शकत नाही. तुम्ही गप्पा बसा. पोलीस चौकी आहे ही, तुमचं घर नाहीये. ही नवरा बायकोची भांडणं तिकडे करायची, कळलं? आणि तू परत जर मध्ये मध्ये बोललास तर सरकारी कामांमध्ये अडथळा आणला म्हणून नवीन कलम लावेन तुझ्यावर, कळलं? तोंड बंद ठेवायचं. भारती मॅडम. येस मॅडम. तुमच्या लाडक्या मंजिरी मॅडमचं सस्पेन्शन लेटर तयार करून ठेवा. मॅडम, मंजू मॅडम म्हणताय तर त्यांना एक संधी तरी द्या ना. त्यांची काहीच चूक नाहीये आणि त्या रिक्वेस्ट पण करताय. त्यांना असं तडकाफडकी सस्पेंड नका करू. सिनियर्सने ऑर्डर्स दिल्या की त्या फॉलो करायच्या असतात.
तुम्ही मला शहाणपणा शिकवायला जाऊ नका. जेवढं सांगितलं तेवढं करत जा. इतकी वर्ष डिपार्टमेंटमध्ये काम करताय, एवढं कळत नाही की सिनियर ऑर्डर देतो तेव्हा चुपचाप ती फॉलो करायची, त्यांना आडवं जायचं नाही. अरे कसं माहित असेल, आजवर तुमच्या सिनियर या होत्या ना, यांचाच आदर्श घेतला असेल. पण आता इथून पुढे तसं नाही चालणार. मी जेवढं सांगितलंय तेवढं करायचं, नाहीतर मला 2 सस्पेन्शन लेटर्स तयार करावे लागतील. मंजिरी मॅडम झाली कारणं लिहू. ही कारणं लिहिली आहे तुम्ही. या कारणांच्या आधारावर मी तुम्हाला सस्टेन करायचं. खरंच मॅडम हे सगळी व्हॅलिड कारण आहे. तुम्ही वरिष्ठांना विचारा माझ्या कामाबद्दल. तुम्ही स्वतःला सेफ ठरवण्यासाठी असमर्थ ठरलात मंजिरी मॅडम. तुमचं तुमच्या कामात लक्ष नसतं. गुन्हेगारांना तुम्ही पाठीशी घालता. एका महत्वाच्या गुन्हेगाराची महत्वाची फाईल मी गहाळ केली आणि मग आता नाईलाजाने मला तुम्हाला सस्पेंड करावंच लागेल. एक्सलेंट जॉब पूर्वा, एक्सलेंट. पहिलाच घाव बरोबर मुळावर बसलाय. मंजिरी वाघमारे सस्पेंडेड. काय गेम खेळलास तू. आजू मॅडम या मॅडम एक संधी द्या मॅडम. मी शोधून काढते ती फाईल प्लीज मॅडम. हे बघा, आता रिक्वेस्ट करून काहीच फायदा नाही होणार आहे. तुमचं सस्पेन्शन थांबवता नाही येणार. माझा डिसिजन ऑलरेडी झालेला आहे. त्यामुळे तुम्ही आता ह्या अशा विनंत्या करू नकाच. तुमचा आणि माझा टाइम वेस्ट करू नका. लेट्स नॉट डिस्कस दिस एनी मोर. आता फक्त प्रोटोकॉलनुसार तुमच्या सगळ्या वस्तू इथे ठेवा आणि निघा. ऐकू नाही आलंय का तुम्हाला. प्रोटोकॉल फॉलो करा. तुमच्याकडच्या सगळ्या शासकीय वस्तू इथे जमा करा आणि निघा क्विकली.
एक मिनिट थांबा. येस मॅडम. मिसेस सॉरी मिस मंजिरी वाघमारे, तुम्हाला दिसतंय मी नेहमीच खूप स्ट्रिक्ट ऍक्शन्स घेते, पण शेवटी मी सुद्धा एक माणूसच आहे आणि माणसाला माणसाची दया यावी याच मताची मीही आहे. त्यामुळे मी तुम्हाला एक संधी देऊ शकते. मी तुमचं हे सस्पेन्शन थांबवण्याचा प्रयत्न करू शकेन, म्हणजे करेनच. फक्त त्यासाठी माझी एक अट आहे. कोणती अट? मानिनी मोहितेंची केस खूपच जास्त लांबते. 3-3.5 वर्ष म्हणजे काही कमी काळ नाहीये. 3.5 वर्ष म्हणजे खूप मोठा काळ आहे आणि इतकी वर्ष एखादी केस चालवत राहणं म्हणजे पोलीस डिपार्टमेंटवर हा धब्बा आहे. तर आता तात्या साहेबांची लास्ट हिअरिंग येते जवळ, तिथे मला मानिनी मोहिते हव्यात. त्यांना लवकरात लवकर शोधून आणा आणि मग तुमचं हे सस्पेन्शन मागे घेण्याचा मी विचार करेन. मानिनी मॅडमना आम्ही कुठे ठेवले हे कुणालाच माहित नाहीये. मग मॅडम मला का सांगतायत मानिनी मॅडमना घेऊन यायला? त्यांना संशय आलाय का आम्हीच मानिनी मॅडमना लपून ठेवले म्हणून? पण मानिनी मॅडमना समोर नाही आणलं तर सत्यावर त्यांच्या खुनाचा आरोप लागलाय तो कधीच पुसला जाणार नाही. मला वाटते मानिनी मॅडमना सगळ्यांसमोर आणायची वेळ आली. काय मग मंजिरी मॅडम, शक्य आहे ना मानिनी मोहितेंना शोधून आणणं? मी बघते मॅडम, शक्य होते का. ठीक आहे, या मग आता. वाघमारे, मंजू नको काळजी करूस. एका आठवड्याचाच प्रश्न आहे, नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. वाघमारे, आत्ता जे घडतंय ना ते अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी बोलून घ्या ना. या पूर्व मॅडमची तक्रार करा त्यांच्याकडे. आत्ता लगेच नाही करता येणार मला काय. जे झाले ते ऍक्सेप्ट करावं लागेल. तू नको काळजी करू.
अहो वाघमारे, पण हा अन्याय आहे. हे बघा, तुमची चूक नसताना तुम्हाला काय शिक्षा? फाईल गाळ झाली तर तुमचा काय दोष आहे? सत्या, या चौकीची इन्चार्ज मी आहे. त्यामुळे यातली लहानातली लहान गोष्ट जरी घाळ झाली तर त्याला जबाबदार मलाच ठरवणार. सत्या, आपल्याला न्यायानं अन्यायाविरुद्ध लढता येईल. तू नको काळजी करू. सध्या मला माझ्या सस्पेन्शनपेक्षा तुला बाहेर काढणं जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. तू काळजी करू नको. मी लवकरात लवकर एका चांगल्या वकिलाला घेऊन येते आणि तुला इथून सोडवते. पण तोपर्यंत तू शांत राहा. चिडचिड करू नकोस आणि पूर्वा मॅडम बरोबर अजिबात उजत घालू नकोस. वाघमारे, मला माझ्यापेक्षा जास्त ना तुमची काळजी वाटते. आणि मी काही तर लय काळ राहणार नाही आहे. मी इथनं लवकरच बाहेर पडेन आणि तुमच्या या अपमानाचा ना एकदम व्यवस्थित बदला घेईन. लय झालं या पूर्वा मॅडमचं. हद्द पार केली त्यांनी आता. तुझी काळजी कळते मला, पण तू प्लीज रागावर ताबा ठेव. कायदा मोडू नकोस, नाही तर परत कायद्याच्या कचाट्यात अडकशील आणि मला ते नको आहे. प्लीज सत्या, प्लीज प्लीज रागावर ताबा ठेव आणि मला वचन दे, रागाच्या भरात काही चुकीचं नाही वागणार तू. ठीक आहे, मी शांत राहीन. पण तुम्ही काळजी घ्या स्वतःची आणि जास्त टेन्शन घेऊ नका. आणि नको त्या लोकांकडे जमेल तेवढं जास्तच दुर्लक्ष करा. ऐक ऐक ऐक, मी काय म्हणतो तेवढंच फक्त ऐक. हे बघ जयत्या, तू काय कर, तू आणि बलमा तिथंच थांबा आणि काय होतं ते मला कळवा. ही समजा ते भेटपण होतंय. अगं माया, जरा तनतन कमी कर. शांत हो जरा. हो पेंटर, कशी तनतन कमी करू? इथं माझा लेक जेलात आहे आणि तुम्ही मला शांत राहायला सांगताय व्हय? हा वकील साहेब, हा हा, मी तेच म्हणतो तुम्हाला. बया मम्मी, मला तर कळनाच झालंय बघा. झालेल्या गोष्टींचा आनंद साजरा करायचा का दुःख मानायचं? ए हुबलक सपने, तिथं माझा लेक जेलात आहे आणि तुला आनंद साजरा करायचा आहे का? नाही तसं नव्हतं म्हणायचं मला, तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे एक जाऊबाई सस्पेंड झाल्या त्याचा आनंद झालाय बघा. सत्यभाऊजींना अटक झाली त्याचं दुःखच आहे बघा. पण ती कोणामुळे झालीये? बरोबर बोललीस बघ सपने तू. घरातल्या माणसाने फुस लावून ठेवली ना त्या नेबरेटला. नुसते डोसक्यात घेऊन नाचतात ना. नेहमी नेहमी जी काही संकट येतात का नाही, ती तिच्यामुळेच येतात बघ आपल्या घरावर. आज जी काही आली ना माझ्या सत्यावर, ती बी तिच्यामुळेच आली आहे बघ. माया, तू मंजूला दोषी धरतेस? सत्याला अटक झाली त्यात मंजूचा काय दोष आहे? आणि मंजूलाही सस्पेंड केलंय हे तू विसरतेस. ओ पेंटर, ती सस्पेंड झाली का नाही, ह्याचा लय आनंद झालाय बघा मला.
पण लायकी नसताना इन्स्पेक्टर झाली म्हणल्यावर दुसरं काय होणार आहे? सस्पेंड होणार ना ती. मंजूची लायकी काढू नकोस हा तू. मी जर तुला बोललो की लायकी नसताना तुला महिला प्रदेशाध्यक्षाचं पद मिळालंय तर डॅडी साहेब, खूप सहन केलं तुम्ही आजवर. या एका फाईलमुळे तुमचं संपूर्ण लाईफ स्पॉइल झालं आणि हे सगळं त्या सत्य आणि मंजूमुळे झालं. त्यांच्यामुळे तुमची राजकीय कारकीर्द पण धुळीला मिळाली. पण आता मी तुमच्या प्रत्येक अपमानाचा बदला घ्यायला सुरुवात केली आहे. ज्या सत्याने आपल्या घराला आग लावली त्या सत्याच्या अख्ख्या आयुष्यात पणवा पेटवणारे हे पूर्वा पाटील आणि त्या वणव्यात होरपळले जाणार आहेत मंजू, सत्या आणि त्याचं अख्खं कुटुंब. सगळ्यांना उद्ध्वस्त करून टाकणारे मी. माझ्याशी लढायला बघत होता तो सत्या. आता कळेल त्याला मला लढणं किती महागात पडू शकतं ते.